नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। BMC कामगार भरती 2026 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। BMC कामगार भरती 2026 ही नवीन भरती निघालेली आहे। जागा आहेत 38 जागांसाठी इथे भरती होणार आहे। 10वी पास उमेदवार इथे अर्ज करू शकतात। 25,000 ते 60,000 पर्यंत तुम्हाला इथे पगार भेटणार आहे। आज लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये कळेल। बघा, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कामगार भरती इथे निघालेली आहे। 2026 ची भरती आहे। पदाचे नाव आहे कामगार, पद संख्या आहे 38। तुम्ही इथे बघा अर्ज कधीपर्यंत करू शकता, 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 रुपये इथे अर्ज फी असणार आहे। आणि वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत इथे सवलत मिळणार आहे। वेतन श्रेणी तुम्हाला बघा 18,000 ते 56,900 पर्यंत इथे सॅलरी मिळणार आहे। नोकरीचे ठिकाण कुठं आहे तर मुंबई या ठिकाणी तुम्ही इथे अर्ज करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर डिटेल पाहू शकता। अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। निवड प्रक्रिया ही तुमची इथे रिटर्न टेस्टद्वारे होणार आहे। शैक्षणिक पात्रता ही 10वी पास असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती PDF नोटिफिकेशनमध्ये सुद्धा इथे पाहणार आहोत। मुंबई महानगरपालिका अंतर्गत इथे भरती निघालेली आहे। कामगार विभागांतर्गत ही भरती निघालेली आहे। बघा, गट ड संवर्गातील ही पदे आहेत। 38 पदासाठी इथे बघा सरळ सेवा अंतर्गत इथे भरती होणार आहे। 1/10/2025 अंतर्गत ही मान्य झालेली पदे आहेत। तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे आणि अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि संपूर्ण सविस्तर डिटेल सुद्धा पाहू शकता। कामगार पदाकरिता ऑनलाईन अर्ज इथे मागवण्यात येत आहे। इथे कामगार या पदासाठी भरती निघालेली आहे। 18,000 ते 56,000 पर्यंत तुम्हाला वेतन मिळणार आहे। भरावायचे रिक्त पदे 38 आहेत आणि गट ड वर्गातील ही भरती होणार आहे। तुम्हाला बघा ही संपूर्ण ईमेल ID आणि मोबाईल नंबर तुमचा हा म्हणजे चालू आहे तो द्यायचा आहे, कारण त्याच्यावरती तुम्हाला संपूर्ण सविस्तर डिटेल कळवण्यात येणार आहे। त्यानंतर बघा सरळ सेवा अंतर्गत भरावायची पदे, पदनाम आणि कामगार रिक्त पदे संख्या 38 इथे जागा आहेत। बघा इथे कुठल्या कास्टसाठी किती जागा आहेत ते सुद्धा इथे दिलेलं आहे। अजासाठी 9, अजसाठी 2, विजासाठी 2, भज ब साठी 3, भज क साठी 3, भज ड साठी 3, विमा प्र साठी 1, विमा व साठी 15 असे इथे 38 जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्यानंतर उपरोक्त समांतर आरक्षण याचं सुद्धा इथे विश्लेषण केलेलं आहे। कुठल्या कॅटेगरीमधून महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्यासाठी किती वॅकन्सी आहेत ते सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। ते तुम्ही इथे पाहू शकता। टोटल 38 जागा इथे असणार आहेत। त्यानंतर तुम्हाला इथे समांतर आरक्षण यांच्या अंतर्गत सुद्धा तुम्हाला इथे माजी सैनिक, प्रवर्ग, खेळाडू यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे आरक्षण मिळणार आहे असं सुद्धा इथे सांगितलं गेलेलं आहे। ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता। बघा तुम्हाला इथे शारीरिक परीक्षा म्हणजे शारीरिक चाचणी सुद्धा असणार आहे आणि शैक्षणिक अर्हता तुम्हाला इथे दिलेला आहे। शैक्षणिक अर्हता किमान इयत्ता 10वी पास 100 गुणाच्या मराठी विषयाचं उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्हाला मराठी येणं कंपल्सरी इथे गरजेचं आहे। आणि तुम्हाला इथे पात्रता, शारीरिक मोजमाप, वयोमर्यादा सुद्धा इथे लागू असणार आहे। तुम्ही भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे। शारीरिक मोजमाप खालील प्रमाणे राहील। बघा तुम्हाला इथे शारीरिकदृष्ट्या सुद्धा सक्षम असणं गरजेचं आहे। वजन 50 किलोग्राम आणि उंची 157 सेंटीमीटर असेल पुरुषांसाठी, आणि स्त्रियांसाठी वजन 45 किलोग्राम आणि उंची 150 सेंटीमीटर असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता। आणि राखीव प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी इथे वयोमर्यादा सुद्धा दिलेली आहे। खुला प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी किमान 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर प्रवर्गानुसार तुम्हाला इथे वयोमर्यादा सुद्धा इथे दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता।
त्यानंतर तुमची इथे निवड निकष तुम्हाला इथे दिलेले आहेत. ही जी एक्झाम आहे ऑनलाईन परीक्षा असणार आहे आणि बहुपर्यायी वस्तुनिष्ठ असणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथे निवडीचे निकष आणि तुम्हाला इथे कशा पद्धतीने एक्झाम किती विषय असणार आहेत ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. परीक्षेचे स्वरूप आणि परीक्षेचे विषय इथे दिलेले आहेत. मराठी भाषा व व्याकरण यांच्यासाठी एकूण 25 क्वेश्चन 50 मार्कसाठी असणार आहे. परीक्षेचे माध्यम मराठी असणार आहे. इंग्रजी भाषा व व्याकरण 25 क्वेश्चन 50 गुणसाठी असणार आहे आणि इंग्रजी माध्यम असणार आहे. परीक्षेचे सामान्य ज्ञान 25 क्वेश्चन 50 मार्क असणार आहे आणि माध्यम मराठी असणार आहे. बौद्धिक चाचणी 25 क्वेश्चन 50 मार्क आणि माध्यम मराठी असणार आहे. एकूण 100 क्वेश्चन 200 मार्कासाठी इथे एक्झाम असणार आहे. बघा अभिप्राय सुद्धा इथे दिलेला आहे. तरतुदीनुसार तुम्हाला इथे 45% गुण असेल तर तुम्ही इथे इलिजिबल असू शकता. त्यानंतर बघा सामान्य ज्ञान विषयातील प्रश्नपत्रिका ही मुंबई महानगरपालिकेशी संबंधित असणार आहे. बाबी वैशिष्ट्य आणि चालू घडाशी निगडीत असणार आहे. त्यामध्ये बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप हे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असणार आहे आणि मौखिक चाचणी घेण्यात येणार नाहीये. म्हणजे तुमची इथे मौखिक चाचणी म्हणजेच वॉक इन इंटरव्ह्यू तुमचा इथे नसणार आहे. इंग्रजी व व्याकरण विषय ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल. तसेच मराठी भाषा मराठी व्याकरण सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी विषयाची ऑनलाईन परीक्षा ही मराठी भाषेतून असणार आहे. इंग्रजी ही इंग्रजी माध्यमातून असणार आहे आणि मराठी आणि सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी ही मराठी माध्यमातून असणार आहे. कामगार पदाची अर्हता धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांना बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेत पात्र केलेल्या गुणाच्या आधारे सामायिक गुणवत्ता यादीत तात्पुरती अंतिम निवड यादी सुद्धा जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार तुमची इथे निवड केली जाणार आहे आणि नॉर्मलायझेशन सुद्धा इथे असणार आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचे मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला इथे दिलेले आहे. ऑनलाईन तुम्ही अर्ज कशा पद्धतीने करायचा हे सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा तपशील म्हणजे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक दिलेलं आहे. ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरायचे दिनांक बघा 28/1/2026 पर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची व ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची तारीख बघा तुम्हाला इथे 18/2/2026 पर्यंत बघा 28/1/2026 पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 18/2/2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क तुम्हाला इथे किती असणार आहे. अराखीव प्रवर्गासाठी 100 रुपये तुम्हाला इथे परीक्षा फी असणार आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 रुपये इथे अर्ज फी असणार आहे. त्यानंतर दिव्यांग उमेदवारांसाठी कायम मार्गदर्शन तत्वे आहेत ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. आणि इथे परीक्षेच्या केंद्राविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे. पत्ता हे परीक्षापूर्वी नमूद केला जाईल म्हणजे तुम्हाला हॉल तिकीट येईल त्यावरती तुम्हाला सांगितलं जाईल आणि ऑनलाईन पद्धतीने तुमची इथे एक्झाम घेतली जाणार आहे आणि परीक्षा केंद्र स्थळ दिनांक इत्यादी बाबत बदल करण्याबाबतची विनंती मान्य केली जाणार आहे. म्हणजे तुमचं जे हॉल तिकीट आलेलं आहे त्यामध्ये जे परीक्षा केंद्र आणि स्थळ आहे ते त्यांच्या मर्जीप्रमाणे दिलं जाणार आहे. तुमच्या मनानुसार काही बदल केले जाणार नाही आहेत असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे. त्यानुसार थोडी आणि काही तुम्हाला इथे नियम अटी दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीची ही संपूर्ण सविस्तर जॉबबद्दलची माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.